जस्ट आताच कामावरून आलोय, चिकचिकीत शरीर झालंय, पण मला नाही व्हिडिओ बनवायची वाटली. कसं माहिती, तू लाईफचं ना अशा पीक पडला असतील ना ज्याच्यामध्ये तुला माहितीये की भाई तू काहीतरी बनलायस, त्या लेवलला तू आलायस, आणि अचानक अशी गोष्ट घेऊन जाईल ना त्याने तुझा ना पूर्ण डाऊनफॉल, मोराल डाऊन होऊन जाईल. तर तुला वाटेल अरे हे कसं होऊ शकतं. पण भाई तू जर प्रवाहाच्या ओघात जात असेल ना, तुला काहीतरी स्वतःच करायचं असेल ना, तर एक वर्स्ट स्टोरी ना तुझी पण लिहिली जाते आणि त्याच वर्स्ट स्टोरी मधून तू वरती येशील. आणि ते पण शायद माझ्या आयुष्यामध्ये पण ते पण लिहिलंय. सो ते झालं. काल पूर्ण तोंड पडलेलं होतं माझं. हे जेव्हा ऐकलं ना मी, मला वाटलं पण होतं की अशी इंजुरी मला होईल, पण ठीक आहे. पण मी काल असं तोंड पडून बसलो होतो ना, तर जेवताना माझी आई एकच बोलली की बघ, तुला काहीतरी करायचं ना तर अशा गोष्टी होणार, पण तुझ्या आत्म्याला ती जिद्द पाहिजे की हे झालं ना तरी पण हे अचीव्ह होईल. ही जिद्द पाहिजे भाई तुझ्यात. आणि खरंच हे मी काल ऐकलं ना, बोल हा रे, बोल माझ्या वडिलांचं पण तर ऍक्सिडेंट झालेलं, हे पण उठून उभे राहिले, पण भाई माझं येतं काहीच नाही. सो भाई करत राहा. तुझी ओन स्टोरी तुला लिहायची आहे ना, तर अशा गोष्टी येणार. या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि अशा कितीतरी गोष्टी येतील रे. प्रत्येक वेळेला खचून तर नाही राहणार. आणि मी तर तुम्हाला पण मोटिवेट करतोय, आणि मी तसा बसून राहिलो तर मग झालं. सो भाई एवढंच लक्षात ठेव, स्वतःची स्टोरी लिहायची आहे ना तर वर्स्ट टाइम मध्ये पण जावं लागेल. फक्त सर्व्हाइव्ह करायचंय, बाकी तो बघतोय.